हाय हॅलो सर्वांना, प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आहे विनायक चतुर्थी। विनायक चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज अंगारक योगसुद्धा होता। तर आज गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आजच्या व्लॉगची सुरुवात करूया। आम्ही खूप मनोभावे नित्यपूजा केली। गणपती बाप्पांना छान दही दुधाने अभिषेक केला। छान त्यांना अष्टगंध हळद कुंकू व इतर देवांबरोबर छान पूजा केली। काल पार्ल्यातला आवर्जून आम्ही जास्वंदाची फुले आणि दुर्वा घेऊन आलो होतो, तेही मनोभावे बाप्पांना अर्पण केले आणि छान नित्यसेवा आमची मस्त सुंदर अशी पूजा झालेली आहे। सकाळी सकाळी अशी छान सुंदर पूजा केली की मन कसं प्रसन्न होते ना, दिवस पण खूप छान जातो। त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर एक स्पेशल रेसिपी शेअर करते आहे। आज माझ्याकडे दोनच भाज्या होत्या, शिमला मिरची आणि बटाटा मी घेतली आहे। मिक्स व्हेज आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कांदा, 2 कांदे, 2 टमॅटो आणि 7-8 काजू आधी मिक्सरला फिरवून घ्यायचे, कच्चेच घ्यायचे, कांदा भाजायचा नाही। आणि आता मी बटाटा आणि शिमला मिरचीवर आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे। आता फोडणी करूया। मस्त तेल कडक तापलं की जिरं मोहरी टाकायचे। ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकलं। हिंगाने खमंग चव येते आणि यात आपण वाटण भाजून घेत नाही आहोत। कांदा, टोमॅटो आणि काजू फक्त मिक्सरला फिरवून घेतलेत। पाणी न टाकता फिरवलं तरी चालेल किंवा एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं। आता फोडणीमध्ये हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, धणे जिरे पूड, आपले ठेवून घेतले मसाले सगळे टाकून घ्यायचे। नंतर जरा साखर जास्ती टाकली, कारण टमॅटोचं आपण ग्रेव्ही करतोय ना, तर भाजीला आंबटपणा नको यायला, म्हणून जरा साखर जास्ती टाकली आणि मीठ पण टाकून घेतलं। गॅस एकदम कमी ठेवायचा, नाही तर मसाले जळू शकतात। आता आपण तयार केलेली ग्रेव्ही आहे ना, काजू, कांदा आणि टमॅटोची, ती छान आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायची। किंचितसं पाणी टाकायचं, म्हणजे कसं खाली मसाले जळत नाही। आता हे 5-10 मिनटं जरा मस्त ग्रेव्ही अशी परतून घ्यायची आपल्याला गॅसवर, म्हणजे भाजीचा कलर खूप सुंदर येतो। थोडं आता हे परतून घ्यायचं आपल्याला मिश्रण। छान त्याला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण कापून ठेवलेली भाजी आहे ना, शिमला मिरची आणि बटाटा, ती टाकून घ्यायची। आज माझ्याकडे भाज्या कमी होत्या, तुम्ही यात कापून टाकलेलं गाजर, वांग, मटार, इवन तुम्ही पनीरसुद्धा ॲड करू शकता। व्हेज मराठा भाजीचं नाव आहे हे। आज मी 2च भाज्या होत्या त्या ॲड केल्या। खूप चविष्ट लागते, हॉटेलपेक्षाही सुंदर होते घरी ही भाजी। आता आपण भाज्या टाकून घेतल्यावर 5 मिनटं परतायचं आहे आणि आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे। थोडीशी घट्टसरच ठेवायची ही भाजी, जास्ती पातळ नाही करायची। वरतून छान कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि कुकरला आपल्याला 4 शिट्ट्या करायच्या आहेत, म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजतो। तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता। मी 4 विसल घेतल्या। हे बघा किती सुंदर भाजी तयार झाली, 5 मिनटात झटपट, आणि कलरही अप्रतिम आलाय बघा। तुम्ही नक्की ही भाजी करून बघा, खूप सुंदर लागते चव। आणि फुलके, पराठे, नान कशाबरोबरही खूप सुंदर लागते। इवन तुम्ही नुसती राईस बरोबर सुद्धा खाऊ शकता, एकदम टेस्टी लागते ही भाजी। मस्त कोथिंबीर टाकून सर्व करायची। आणि त्याचबरोबर मी सॅलडमध्ये बीट आणि गाजर मिक्स कोशिंबीर केली होती। साखर, मीठ, लिंबू टाकायचं त्याच्यात, मिरची। निधीचं दुपारी असाइनमेंट कंप्लीट करण्याचं काम सुरू होतं। दुपारचं आता सध्या किती कडक ऊन पडतं ना, एकदम ब्राईट वाटत होतं दुपारी। बाहेर जरा आले मी तर बापरे, आणि उकाडाही प्रचंड वाढलाय। 2 मिनटाच्या वर बाहेर बघवे ना अक्षरशः। आणि ह्युमिडिटी पण प्रचंड वाढली। पण अशा ह्याच्यात ते चांदणीचे किती सुंदर फुलं फुललेत बघा,
निसर्ग त्याचं काम बजावतच असतो, कुठलाही ऋतू असू दे. हे शिकण्यासारखं आहे निसर्गाकडनं, नाही का? एकदम लखलखीत ऊन पडलं होतं एकदम. संध्याकाळची दिवाबत्ती केली. बघा आपले जास्वंदाची फुलं किती सुंदर फुलले. बाप्पा आणखीनच गोड दिसत होते. छान सगळी फुलं आता जास्वंदाची उमलली आहे. सकाळी कळ्या वाहिल्या होत्या. आणखीनच देवघराला शोभा आली. खूपच छान वाटत होतं, प्रसन्न. गुड इव्हनिंग सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचं रुटीन मी शेअर करते. सकाळी मस्त तुम्हाला खमंग अशी भाजी दाखवली. ती रेसिपी पण नक्की ट्राय करा, अगदी हॉटेलसारखी लागते. आणि आत्ता आपण मस्त कच्चं लोणचं बनवणार आहोत. आता सध्या कैरीचा सीझन आहे, तर कैरीच्या पण मी वेगवेगळ्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कैरीचं कच्चं लोणचं आणि तोंडलीची फ्राय भाजी करणार आहे. तर तुमच्याशी गप्पा मारता मारता रेसिपी पण शेअर करते. चला तर आता ब्लॉगची सुरुवात करूया. कैरीचे कच्चे लोणचे करण्यासाठी अशा मार्केटमध्ये कडक कैऱ्या आणल्या होत्या मी. बाळ कैऱ्या म्हणतात त्याला. आता या कैऱ्यांना धुवून स्वच्छ आधी पुसून घ्यायच्या, कोरड्या करायच्या. नंतर आपल्याला ना त्याची सालं काढून घ्यायची आहेत व्यवस्थित. एकदम कडक कैऱ्या पाहिजे याला. आणि हे पास आपल्याला सालकडीने आता त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत आधी. यासाठी वापरण्यात येणाऱ्या सालकडी किंवा चमचा कुठलाही ओला असता कामा नये, नाही तर लोणचं खराब होतं. आता हे आपली सालं काढून झाली आहे कैरीची. आता असे त्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. जेवढे बारीक तुकडे करू तेवढे खायला आणखीनच मजा येते. तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम बारीक बारीक तुकडे करायचे. खूप चविष्ट लागतं. अजून आपलं वर्षभराचं लोणचं जे आपण करतो ते पण मी तुमच्याशी शेअर करेल. पण ते पहिला पाऊस झाल्यानंतर आपण लोणचं घालतो. तोपर्यंत ह्याचं कच्चं लोणचं खायचं. मस्त 3-4 दिवस टिकतं. फ्रीजमध्ये ठेवायचं. तोंडी लावणं म्हणून मस्त मजा येते खायला. आता याच्यामध्ये आपल्याला कापून झाल्यानंतर हळद, लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे. आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त तुम्ही करू शकता. हळद, लाल तिखट, मीठ आणि गूळ घातला आहे. आणि आता इकडे आपण फोडणाळ्यामध्ये तेल चांगलं कडक तापवून घेतलं. त्याच्यामध्ये भरपूर सारं हिंग टाकायचं, मोहरी टाकायची. आणि मोहरी तडतडली की फोडणी बंद करून ठेवून द्यायची आणि गार होऊ द्यायची. ही फोडणी गरम गरम टाकायची नाही लोणच्यामध्ये, पूर्ण थंड होऊ द्यायची. आणि नंतरच आपल्याला त्या लोणच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता हे उचलून बाजूला ठेवून देऊ सध्या आणि थंड होऊ देऊया. थंड फोडणी लोणच्यावर अशी ओतून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला केप्रं किंवा प्रवीणचा थोडा लोणचं मसाला पण ॲड करायचा आहे. आणि हे बघा आता आपलं फायनल लोणचं तयार. किती सुंदर रंग आलाय ना. आता हे फ्रीजमध्ये 3-4 दिवस ठेवून मस्त एन्जॉय करायचं. आता तोंडलीची मस्त फ्राय भाजी करून आपल्याला निधी दाखवणार आहे. त्यासाठी तोंडली अशी दोन्ही बाजूचे टोकं आपल्याला काढून टाकायचे आणि अशी गोल गोल आपल्याला कापायची आहे. फार जाड नाही, फार पातळ नाही, असं कापायचं. ही टिफिनची भाजी आहे. खूप मस्त लागते टिफिनला. माझ्या मिस्टरांना पण खूप आवडायची आणि निधीला पण खूप आवडायची. आता तर ती स्वतःच खूप छान बनवायला लागली आहे. हे असं तोंडले आपल्याला कापून घ्यायचे आहेत गोल गोल. बटाट्याच्या काचऱ्यासारखीच मस्त खमंग लागते ही. आता मस्त तेल तापत ठेवलंय. त्यामध्ये जिरं, मोहरी टाकली. तडतडल्यानंतर हिंग टाकला. आता हळद टाकली आहे. लाल तिखट टाकलंय. गोडा मसाला,
काळा मसाला आणि धणे जिरे पूड. आता आम्हाला किती लागतं निधीला प्रमाण लक्षात आले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. थोडीशी साखर टाकली. आता कापलेली तोंडली सगळी टाकून घ्यायची आणि मस्त मसाल्यावर आधी परतवायची. सगळीकडनं मसाला मस्त लागला पाहिजे. वरतून आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडी. ही पण परतताना घेतली ना की छान चव येते अजून भाजीला. मीठ टाकले चवीनुसार आणि ओलं खोबरं टाकले. याने पण खूप सुंदर चव येते. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं पण टाकू शकता. आणि परत थोडी कोथिंबीर ॲड करून मस्त सगळीकडनं भाजी छान आता परतून घेतली आहे. आता अगदी शिजण्यापुरतं थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. एक पाव ग्लास अर्धा ग्लास जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. फक्त आपल्याला खाली लागू नये तोंडली म्हणून आपण पाणी टाकतोय शिजण्यापुरती. कुकरला करतोय ना आपण ही भाजी. आणि एक 5 विसल आपल्याला घ्यायच्या आहेत कारण तोंडली शिजायला जरा वेळ लागतो. ही कुकरमध्ये होणारी झटपट भाजी दाखवते ना मी तुम्हाला. तर 5 विसल घ्यायच्या आहेत. पाणी अगदी कमी टाकायचं आहे, फार जास्त नाही टाकायचं. इकडे माझा पण बाकी स्वयंपाक चालू होता. तोपर्यंत निधीने तुम्हाला तोंडलीची भाजी करून दाखवले. आता फुल गॅसवर आपल्याला शिट्ट्या काढायच्या आहेत. येस, डन. आता हे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. हे बघा किती छान मस्त भाजी झाली की नाही. खूप खमंग आणि यम्मी लागते भाजी. जे तोंडली खात नसतील ते पण तोंडली आवडीने खातील. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आत्ताच भाजी टाकली आहे, जस्ट निवांत बसली. संध्याकाळच्या भाज्या निधीलाच करायला लावते. तिच्या आजच्या फ्राय भाज्या खूप मस्त होतात. तिच्या पप्पांना फार आवडतात. गवारची भाजी, तोंडलीची भाजी असू दे, सगळ्या फ्राय भाज्या मस्त करते एकदम ती. तर रेसिपी तिनेच तुमच्यावर शेअर केली आहे. टिफिनसाठी ही रेसिपी फार मस्त आहे. सकाळ सकाळी खायच्याला असेच 3-4 छोटे छोटे कुकर घेऊन ठेवायचे. पटापट होतात आपल्या भाज्या आणि कामही होतं. आणि आता निधीचे इंटरव्ह्यू पण 2 दिवस सगळे झाले होते ना. तर मला इतकी गंमत वाटली. आपल्या काळी कसं आपण लाईन लावून बाहेर बसायचो, मग आतमध्ये इंटरव्ह्यू घेणारे 1 किंवा 2-3 असायचे आणि इंटरव्ह्यू पार पडायचे. तर निधीचं जेव्हा ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला आहे तर इंटरव्ह्यू कोणी घेतले ते तिच्याच तोंडून ऐका तुम्ही. मी ज्या 2 कंपनीसाठी अप्लाय केलं होतं तर ते जे इंटरव्ह्यू आहेत ते AIने माझे इंटरव्ह्यू घेतले होते. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं होतं की कसं काय शक्य आहे की इतके वर्ष आम्ही बघायचो कॉलेजमध्ये किंवा आम्ही जे इंटरव्ह्यू दिले होते तेव्हा सर मॅडम असायच्या आणि आम्ही सगळे ब्लेझर घालून जायचो इंटरव्ह्यू द्यायला. आणि आता AI आपलं सगळं इंटरव्ह्यू घेतं किंवा काही म्हणजे जे नको ते रेझ्युमे काढून टाकतं, पाहिजे ते पुढे पास करतं. हे खूप मजा वाटते आम्हाला. आणि जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगला होतो तेव्हा असाइनमेंट प्रोजेक्टसाठी बुक्स रेफर करायला लागायचे. गुगलवर हजारो ठिकाणी सर्च करायला लागायचं. पण आता तसं नाही. आता मुलांना सगळं AI बनवून देतं, प्रोजेक्ट बनवून देतं, होमवर्क्स करून देतो. ते पण एक म्हणजे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज दोन्ही आहे. जे काम वाचतो, वेळ वाचतो. पण प्रोफेसर लोक अशी तक्रार करतात की मुलं हल्ली जास्त विचार करत नाही, AIची जास्त मदत घेतात. तुम्हाला काय वाटतं AI बद्दल? तुम्ही नक्की सांगा कॉमेंट करून. तो एनकरेज पण करत होता ना. हो, म्हणजे इंटरव्ह्यूला प्रत्येकाला म्हणजे ते असं एनकरेज करतात. हां, इट्स अ गुड थिंग की तुला आता पुढे शिकायचं आहे, तुला एक्सप्लोअर करायचं आहे. ओके, आता पुढे तुला काय करायचं, म्हणजे असं पॉझिटिव्ह खूप बोलत होता तो AI. आणि त्यात एकदम वेगळंच वाटलं, काय वेगळाच एक्सपिरियन्स होता. हां,
सिरी, अलेक्सा. आणि आवाज कुणाचा होता, मेल फिमेल? फिमेलचा आवाज होता. हो का? हो. सो ती एक वेगळीच मजा होती, एक्सपिरियन्स वेगळा होता. आणि बरेच ऑफलाईन पण इंटरव्ह्यू मी दिलेले आहेत, पण हे 2 इंटरव्ह्यू पहिल्यांदाच मी असे AIला दिले होते. हो, आणि तो इंटरव्ह्यू आहे ना असा ते आपण रेकॉर्ड करून ठेवायचा आणि मग ज्या वेगवेगळ्या साईट्सवर आपण अप्लाय करतोय तो इंटरव्ह्यूचा व्हिडिओ मग AIने घेतलेला सगळीकडे सेव्ह करून पाठवायचा ना. पाठवायचा. आणि हे एक डिसएडव्हान्टेज आहे की रिक्रुटरचा जॉब पण AIमुळे जायला लागलाय. AI सगळं इंटरव्ह्यू घेतो किंवा ग्राफिक डिझायनिंग पण तोच करतो, त्यामुळे ग्राफिक डिझायनर्सचा पण जॉब सध्या अडचणीत आलेला आहे. पण नाही का आपण एडिटिंगसुद्धा AI खूप मदत करतो किंवा गाईडसुद्धा करतो, म्हणजे आपल्याला प्रोफेशनल हायर करायची गरज पडत नाही. बरेच कंपनी आता तेच करतात की लोकांना काढून टाकतात कंपनीमधून आणि AIला सगळा जॉब देतात. म्हणूनच ले ऑफ होतात. म्हणूनच ले ऑफ पण होतात. त्यामुळे जे जॉब करणारे ते सुद्धा खूप वैतागले आहेत की हे काय चालू आहे, म्हणजे आम्ही इतके वर्ष जॉब केला, मेहनत घेतली आणि आता हा AI आपल्याला रिप्लेस करणार. खरं आहे, खरं आहे. इवन आता मी जेव्हा व्लॉगिंग चालू केलं ना तर व्हिडिओ एडिटिंग वगैरे मला काही येत नव्हतं तेव्हा. तर म्हणजे आधी कॉम्प्युटरचं शिक्षण झालं पण एवढा गॅप घेतल्यामुळे मला काही येत नव्हतं. पण हिने जेव्हा मला एडिटिंग शिकवलं ना तर तेव्हा मला कळलं की AI किती आपल्याला मदत करतो. तर एडिटिंगचं सगळं मला निधीने शिकवलं आहे आणि आता सगळे व्हिडिओ मी एडिट करते. आणि निधी जरी बिझी असली तरी पूर्ण व्हिडिओ एडिटिंग मला आता जमायला लागलं आहे. रात्रीचे 2 तास तरी लागतात एडिटिंगला, पण खूप सोपं झालंय आता अक्षरशः. करतो ना त्यामुळे सगळं सोपं झालंय. काहीच आता वाटत नाही एडिटिंग करायला, फक्त वेळ तर द्यावा लागतो. 2 तास जातात एडिटिंगला, पण खूप सोपं झालंय आता AIमुळे. सो फ्रेंड्स, आज तुमच्याबरोबर 3 छान मस्त रेसिपी शेअर केल्या आहेत. तुम्ही पण करून बघा, आम्हाला सांगा, रिव्ह्यू द्या. आणि AIबद्दल पण बोललो आहे, AIचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, येणाऱ्या गमती जमती त्या पण आपण बोललो आहे. तुम्हाला पण याच्यावर काय बोलायचं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की आमच्याशी बोलत जा, आम्हाला छान वाटेल. प्रतिक्रिया तुमच्या आल्या तर आनंद वाटेल. नवीन सबस्क्रायबरांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजचा आमचा घरगुती व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.